राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कामगारांची एकजूट तोडण्यासाठी राज्यभर आणि अमरावती जिल्ह्यातही कामगारांचे निलंबन करण्याच्या राज्य शासनाच्या तुगलकी कृतीचा निषेध भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात गुरुवारी करण्यात आले। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात एसटी कामगारांनी जोरदार निदर्शने केली। या प्रसंगी शिवराय कुलकर्णी यांनी राज्य शासनाच्या कामगार व जनविरोधी कृत्यावर जोरदार हल्ला चढविला। आर्थिकरित्या पिचलेल्या व अर्धपोटी काम करणाऱ्या एसटी कामगारांच्या विरोधात जनतेत रोष निर्माण करण्याचे काम राज्य सरकार करते आहे। एसटी कामगारांनी जनतेला वेठीस धरल्याचा अपप्रचार राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चालविला आहे। या वसुली सरकारला जनतेला न्याय द्यायचा असेल तर सूडबुद्धीने कामगारांवर निलंबनाच्या कारवाया करण्याऐवजी त्यांनी तात्काळ महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याचा रास्त निर्णय घेतला पाहिजे। एसटी कर्मचाऱ्यांची खस्ता हालत जनतेला माहीत असल्याने जनतेचा पाठिंबा देखील या आंदोलनाला असल्याचे शिवराय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले। यावेळी भाजपाच्या प्रदेश विधी आघाडीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी आपण संपातील कामगारांसाठी वेळ प्रसंगी न्यायिक लढा देऊ असे स्पष्ट केले। कामगार नेते चंद्रकांत खानजोळे यांनी एसटी कामगारांची एकजूट सुवर्णाक्षराने लिहिली जाणार असून विजयाच्या दिशेने आंदोलन सुरू असल्याचे स्पष्ट केले। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले। निवडक कामगारांवरच कशाला राज्यातील सर्व कामगारांना निलंबित केले तरी संप मागे घेतला जाणार नाही अशा भावना कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केल्या। आंदोलनात अमरावती व बडनेरा एसटी कामगारांसह भाजपाचे विनय नगरकर, सुभाष श्रीखंडे, माजी नगरसेविका गंगा खारकर, कामगार आघाडीच्या प्रमुख भाग्यश्री देशमुख, राहुल जाधव, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव योगेश वानखडे, शहर अध्यक्ष विवेक चुटके, संदीप अंबाडकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रणित सोनी, भारती गुहे, श्याम उर्फ पप्पू जोशी, अभय बपोरीकर, राजेश शर्मा, कन्हैया अग्रवाल, किरण अंबाडकर, अनु शर्मा, उमेश निलगिरे, योगेश निमकर, कुणाल सुमी, भूषण हरकुट यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बडनेरा, चांदूर रेल्वे, अमरावती मिळून जवळजवळ 21 कर्मचारी निलंबित केलेले आहे आणि आता शासनाला लक्षात आलेलं आहे की एसटी कर्मचाऱ्यांचा जो आता याचा जो म्हणजे भडका झालेला आता आंदोलनाचा जी ज्वाला पेटलेली आहे ती ते विझवू शकत नाहीत आणि या अकार्यक्षम सरकारने कर्मचाऱ्यांचा सूड उगवणं सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रातला प्रत्येक एसटी कर्मचारी या संपात स्वखुशीने आनंदाने सहभागी झालेला आहे। याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष तो अन्याय सहन करतो आहे, त्याच्यावर अत्याचार होत आहे, त्याला पैसा मिळत नाही, अतिशय कठीण अवस्थेमध्ये एसटी कर्मचारी जगतो आहे आणि आता जेव्हापासून एसटी कामगार संपावर आहेत तेव्हापासून तर एवढी जनतेची फिकीर आहे या सरकारला ते खाजगी वाहतूकवाले लोक जे आहे हे हजारो रुपयांनी लोकांना लुटून राहिले या सगळ्या काळामध्ये। का कारवाई करत नाही सरकार त्यांच्यावर? आणि सरकारला जर वाटते की जनतेला भेटीस धरल्या जाऊ नये किंवा जनतेचा त्रास होतो आहे तर एसटी कर्मचाऱ्यांची जी रास्त मागणी आहे ती सरकारने पूर्ण केली पाहिजे। असा सूड घेऊन त्यांचे पेंडॉल हटवून त्यांच्यावर पोलिसी कारवाई करून खोटे खटले दाखल करून त्यांना सस्पेंड करून हे आंदोलन थांबणार नाही। महाराष्ट्रातली जनता देखील या आंदोलनाच्या सोबत आहे। जेवढी तुम्ही दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढा चेंडू जसा उसळून वर येतो तसं आंदोलन उसळून वर येणार आहे। यावेळचा हा निर्णायक लढा आहे। एसटीचं शासनामध्ये विलीनीकरण झालंच पाहिजे, तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।